नांदेड जिल्हा मुद्रक संघाच्या वतीने मुद्रकांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार व मुद्रा जीवन गौरव पुरस्कार 2025 संपन्न। याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड जिल्हा मुद्रक परिवारातील अनेक गुणवंतांनी विविध परीक्षांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे। अशा गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व्हावे व त्यांचा सन्मान करावा या उदात्त भावनेने नांदेड जिल्हा मुद्रक संघातर्फे नांदेड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन या ठिकाणी दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड जिल्हा मुद्रक संघाच्या वतीने मुद्रकांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार तसेच मुद्रा जीवन गौरव पुरस्कार 2025 चे आयोजन करण्यात आले होते। प्रथमतः दीप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर उपस्थित पाहुणे मंडळींचा यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला। भरीव योगदानाबद्दल सतीश कुलकर्णी यांना मुद्रा जीवन गौरव पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले। या सत्कार सोहळ्यामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार तसेच मुद्रण क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाचा वेध घेणारे चर्चासत्रही आयोजित करण्यात आले होते। नांदेड जिल्हा मुद्रक संघ हा एक विशाल परिवार आहे। आपल्या परिवारातील प्रज्ञावंत पाल्यांचा सत्कार संस्मरणीय ठरेल अशा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता। इयत्ता 10वी व 12वी परीक्षेमध्ये 75% अधिक गुण प्राप्त केलेले तसेच UPSC MPSC JEE नीट परीक्षेमध्ये उच्च गुण घेऊन यश मिळविलेले सन 2023-24 तसेच सन 2024-25 या कालावधीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला। जिल्हा मुद्रक संघातर्फे एकूण 32 गुणवंत पाल्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवदत्त देशपांडे यांनी केले, सूत्रसंचालन संतोष मुगटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन भारत गट्टेवार यांनी मानले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नांदेड जिल्हा मुद्रक संघातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी यावेळी परिश्रम घेतले। राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। मुद्रा गौरव पुरस्कार देण्यामागे मुद्रक संघाची अशी भूमिका होती की हा माझा काही वैयक्तिक पुरस्कार नाही, मुद्रण क्षेत्रासाठी ज्यांनी आजपर्यंत समर्पित केली भावना आणि हा मुद्रक संघ वाढविला, त्याला चांगलं रूप दिलं, त्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुद्रक संघाने हा पुरस्कार दिलेला आहे। मी एक निमित्त मात्र आहे आणि हा पुरस्कार मी आजचे जे कार्यकर्ते आहेत, सर्व जी थोरांची परंपरा होती ती जतन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्या यशासाठी मी हा मुद्रण पुरस्कार अर्पण करीत आहे। या ठिकाणी किती गुणवंताचा गुणगौरव करण्यात आला? आपल्या इथे 32 विद्यार्थ्यांचा गुणवंतांचा सत्कार करण्यात आला। मुद्रक संघातर्फे वर्षभरामध्ये इतर देखील काही कार्यक्रम वगैरे राबवले जातात का? नक्कीच वर्षभर कार्यक्रम राबवले जातात। आमचा प्रमुख हेतू असतो हा की मुद्रणाचं क्षेत्र हे खूप व्यापक होतं आहे, तर त्यामध्ये व्यापकतेला कसं आपण त्या गतीबरोबर राहू, ती स्पर्धा आपण त्याच गतीने केली पाहिजे, यासाठी आम्ही वेगवेगळे वर्कशॉप आयोजित करतो, मेळावे आयोजित करतो आणि मुद्रकांना त्यामध्ये सामावून घेतो। 32 विद्यार्थ्यांचा आपण गुणगौरव केलेला आहे, तर एक छान मेसेज दिलेला आहे, पर्यावरण रूपी आपण वृक्षाची भेट दिलेली, त्या अनुषंगाने काय सांगायचं? आमचं म्हणणं असंच आहे की आपण नुसतंच पर्यावरणाविषयी बोलून चालत नाही, तर कुठेतरी त्याला कृतीचा जोड पाहिजे आणि त्यामुळे हे सगळे प्रज्ञावंत विद्यार्थी आहेत, त्यांनी जर निसर्गाच्या साथीनं राहण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची प्रज्ञा अधिक फुलेल, अधिक बहरेल आणि म्हणून त्यांच्या भावी आयुष्यासाठी म्हणून ही वृक्ष आम्ही दिलेली आहेत। कोरोनानंतरच्या मुद्रण व्यवसायामध्ये जी काही शिथिलता आली होती आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुद्रकांच्या पाल्यांनी जे यश मिळवलेलं आहे, वास्तविक पाहता मुद्रण क्षेत्रात काम करणारे जे काही सर्व मुद्रक बांधव आहेत हे श्रमसंस्काराशी निगडीत आहेत। वर्क कल्चरर रुजलेलं आहे प्रत्येक घराघरामध्ये आणि त्यातली ही मुलं आहेत। मुद्रक सतत कुठल्या ना कुठल्या कामाच्या तणावामध्ये आणि व्यस्ततेमध्ये असतात। अशा परिस्थितीत मुलांनी जे यश मिळवलेलं असतं त्यांचं कौतुक झालं पाहिजे आणि मुद्रक संघाकडून झालं पाहिजे, हा घरचा कौटुंबिक असा सत्काराचा कार्यक्रम म्हणून आम्ही घेतला या भूमिकेतून। किती वर्षापासून आयोजन केलं? तसं दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कार्यक्रम होतात। मुद्रक दिन साजरा केला जातो, दिवाळी साजरी केली जाते, ईद साजरी केली जाते आणि अशा विविध प्रसंगी गुणवंतांचा सत्कार आम्ही करायचा संधी शोधतच असतो। जेव्हा जेव्हा असा कुठला इव्हेंट होतो आणि योग येतो निकालाचा आणि सत्काराचा, त्यावेळेला आम्ही हा कार्यक्रम निश्चितपणे घेतो। काय मेसेज असणार आहे सर गुणवंतांना आपला एक अध्यक्ष म्हणून?
आईवडिलांनी जी काही श्रमातून परिश्रमातून आज जी काही शैक्षणिक सुविधा मुलांना दिलेली आहे त्याची जाणीव मुलांनी ठेवून पुढील वाटचाल करावी. आईवडिलांचं जी काही इच्छा असेल किंवा स्वतःची जी काही ध्येय असेल ते गाठत असतानाच आपण एक श्रमसंस्कारी घरातले मुलं आहोत आणि शेवटी एक पर्यावरणपूरक एक भारताचा सजग नागरिक, जागृत नागरिक, जो की नागरी कर्तव्याचं पालन करायला हे झाला पाहिजे, तयार झाला पाहिजे, असा विद्यार्थी झाला पाहिजे. शेवटी इंजिनियर, डॉक्टर किंवा पोटार्थी होण्यापेक्षा एक त्याच्यासोबतच कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी घेऊन भारताचा एक आदर्श नागरिक विद्यार्थी झाला पाहिजे. भविष्याचा तो भारताचं भविष्य आहे हे लक्षात ठेवून त्यांनी जाणीव ठेवून पुढील वाटचाल केली पाहिजे, एवढी मुद्रक संघाची अपेक्षा आहे. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आहेत. सर्व कुटुंबातील त्यांच्या आईवडिलांनाही, गुणवंत पाल्यांच्या पालकांनाही शुभेच्छा आहेत. सर्व मुद्रक बांधवांनाही या निमित्तानं मी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आज जीवनगौरव पुरस्कार ज्यांना आम्ही दिलेला आहे ते आमचे पालक, मार्गदर्शक, मित्र, सहकारी सर्वच आहेत. असे सतीश काका कुलकर्णी यांच्या पुढील वाटचालीस पण मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.